साहेबांना सांगितलं 5 दिवसापर्यंत आपल्याला नळ येईल, 13 तारखेपर्यंत पाणी गावात येईल साहेब. काही नाही आलं तर मी साहेबाला घेऊन मी येईन. काय बोललो मी, जर 13 तारखेपर्यंत जर आलं नाही तर मी साहेबाला घेऊन येईन बुवा, आम्ही मग टँकर आमच्या खर्चानं आणून देऊ तुम्हाला. जे आमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे तेवढं बोल राहिले. श्रीकृष्णगिरी मांडवा येथील उपोषणादरम्यान सुरू असलेले सर्व अपडेट्स तुम्ही पाहतात संगमनेर नेटवर्क महाराष्ट्र इंडिया. श्रीकृष्णनगरी मांडवा येथे गवळी समाज बांधवांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. परंतु घाटंजी येथील असलेले तहसीलदार विजय साबळे यांच्या वतीने उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष सुद्धा करण्यात आलेले आहे व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते. आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते. आणि मी एवढे सांगतो, मी स्वतःला जास्त शहाणा समजत नाही, मी कमजोर बी समजत नाही. आपण गावच्या लोकांनी ज्याला ज्याला ज्या पदावर आहे तो काम करतो, कमी जास्त करतो. प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी एक पाहिजे नाही, त्याच्या सोयीनं तर करावं लागेल ना आपल्याला. मी साहेबांना सांगितलं 5 दिवसापर्यंत आपल्याला नळ येईल, 13 तारखेपर्यंत पाणी गावात येईल साहेब. काही नाही आलं तर मी साहेबाला घेऊन मी येईन. काय बोललो मी, जर 13 तारखेपर्यंत जर आलं नाही तर मी साहेबाला घेऊन येईन बुवा, आम्ही मग टँकर आमच्या खर्चानं आणून देऊ तुम्हाला. जे आमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे तेवढं बोल राहिले. रस्ता माझ्या कॅपॅसिटीमध्ये नाही ना द्यायचा. तुमच्या याची आम्ही दखल घेतलेली आहे. मनात असं किंतु परंतु आणू नका की बाबा हे आलं मग काहीच बोलले नाही. तर आश्वासन देऊन किंवा काहीतरी, मी असं काही लोकप्रतिनिधी नाही आहे आणि माझ्या अधिकार क्षेत्राच्या सर्व हे बाहेर. व उपोषणकर्त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्वासन दिले होते. आज उपोषणकर्त्यांना जे आश्वासन दिले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती ती इथं खोटं ठरल्याचे हे दिसून येते. विजय साबळे यांनी वारंवार उपोषणकर्त्यांचा छळ केल्याचं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. विजय साबळे यांची तक्रार उपोषणकर्ते व तसेच गावात असलेले सामाजिक कार्यकर्ते धनराज भाऊ साठे यांनी त्यांची तक्रार जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा केलेली आहे. आपण पाहत आहात श्रीकृष्णनगरी मांडवा घाटंजी तालुक्यामध्ये एकमेव असलेले गाव. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. गावाला जोडणारा मुख्य रस्ता सुद्धा नाही आहे. संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेचे घाटंजी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे यांच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने इथे उपोषण सुरू आहे. त्याचा करप गेला का फायदा